हॅलो गाईज, माझं नाव आहे उत्कर्षा. खूप दिवसांपासून ना मला देवघर आवरायचं होतं. म्हटलं चला आज वेळ काढू आणि आवरूयाच. हळूहळू सगळं साफ करायला घेतलं आणि मग सामान वगैरे काढून घेतलं. प्रत्येक गोष्ट करताना ना मनात एक शांतता वाटत होती. जणू सगळा थकवा आणि गोंधळ मागे पडत होता. साफ करताना असं वाटलं आपण देवघर नीट ठेवतो, पण खरं तर तो आपलं मनही स्वच्छ करतो. त्या काही मिनिटात मनातली नकारात्मकता, उदासी सगळं निघून गेलं. देव म्हणजे फक्त मंदिरात बसलेली मूर्ती नाही, तर तो आपल्या मनात असलेली ती शांतता आहे. ती समाधानाची भावना आहे. कधी-कधी असं वाटतं आपल्याला देवाकडे फार काही मागायचं नसतं. फक्त थोडा वेळ, थोडा प्रेम आणि थोडं लक्ष द्यायचं असतं. आणि म्हणूनच मला रोज थोडा वेळ देवघरासाठी काढायला खूप आवडतं. ते साफ करणं, दिवा लावणं आणि 2 मिनिटं शांत बसणं, हे सगळं माझ्यासाठी पूजा नाही, तर मनाला शांतता देणारा एक छोटासा क्षण आहे. आणि रोज एक गोष्ट मी आवर्जून करते, ती म्हणजे कुठल्याही देवीला, लक्ष्मीला कुंकू लावायचं आणि मग स्वतःला लावून घ्यायचं. आणि माझ्या आजीनं ना माझ्यासाठी देवस्थानांवरून पंढरपूर, द्वारका अशा खूप साऱ्या ठिकाणांवरून मला सगळी देवं आणली आहेत. त्यातली काहीच देवं मी इथे आणली आहेत. खूप सारी लातूरला आहेत. ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी. खूप छान-छान देवं आणली आहेत आणि ती मला लग्नातच दिली होती. जेव्हा सगळं स्वच्छ झालं, फुलं ठेवली, दिवा लावला, आरती झाली, तेव्हा एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घरात आली. मन हलकं झालं आणि दिवस छान सुरू झाला. थँक फॉर वॉचिंग. कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा. बाय बाय.